बस की बाबा, एवढा हल्ला तर लावू कशी? अगं नको ना, लाज वाटू दे तुला, थोबाडच काढायची आधी वाईट तरी. ए धान्या, 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 त्याला लय लागलं जरा. ए मस्ती कळलं वय बापू, तोंड काय करायची काम चालू आहे ती फक्त, बाकी काही नाही. ए चल दवाखान्यात जाऊन येऊ. चल चल. कोणत्या तोंडाने निघाल घराच्या बाहेर आता किंवा त्यांना कोणी बोलावलं? मीच बोलावलंय, पत्रिका दिली होती ना जाऊन. त्याला काय झालंय ती बघ बाबा, दवाखान्यात न्यायला लागेल. मी आहे ना द्यायला, मला कोणाची गरज नाही. माझा मी समज आहे, माझ्या घरचं कमी जास्त पाहिला. कोणी मेलं तरी अशाचा खांदा मी नको. काय ऐकायचं नाही मला. परत उमरीच्यात पाय ठेवायचं नाही. अरे अशा वेळी मला तुझा बा आठवतो. माझी माय मेली ना, तेव्हा माझ्यासाठी अख्खी रात गावात हिंडत होता, आणि त्याच्या लेकरासने असं काय झालं बघून मी घरात बसून होय रे. हा केलं की भरपूर केलंय आजपर्यंत. भाज्यांपासून आसमानापर्यंत सगळं दिलंय. आजचं आम्ही पाहू काय करायचे ते. अक्का काय भानगड आहे हे उपरे राहणारे घरात कमी राहू. शिमे चल, बाळाच्या बुद्धीच्या लेकरांना नाही काढायचा शेजार धर्म. ते तुमच्या धर्मविर्म तिकडे गावभर दाखवत ठरवा. बरं तिकडं आत यायचं नाही अजिबात. कुणाची आहे ती पोरगी? खालच्या आईच्या पाराजीची. खालची एकच्या पुरीच्या मागे लागलेला. खालच्या आईच्या लोकांचा मार खाल्लास वय रे तू. हा अरे देशमुखच्या इज्जतीला फार पुढवलंच पाडे तू आज. तिकडेच का नाही का त्या हिरीत जाऊन जीव दिलास? हा कशाला आला तिकडं कुठ्याचा वाढ घेऊन? तिनं सिग्नल दिला होता मला. काय म्हणली ती? माझ्या मागं कोंडा घोळा ती म्हणली का? 20-21 वर्षाची पोरगी आहे ती. आता कुठं कॉलेजला जाऊन राहिली. आपण 32शीचा इतरला काही. अरे ती बघत होती माझ्याकडे. मला वाटलं की ती आता माझ्याकडे. काय वाटलं रे तुला? काय वाटलं? अगं अख्ख्या खानदानाच्या तोंडात शिंद घातलं बाबा तू आज. खानदानाची इज्जत पर मातीत बुडवली या किड्यानं. मग मरू का आता मी? कशाला आलं इथं? अरे त्यांचा मार खाण्यापेक्षा 2-4 जणांना पुढून जेला जायचं ना त्यापेक्षा. लई जण होते ते काट्या घेऊन. काहीच नाही चाललं माझं तिथे. अरे ज्याचं मनुष्यबळ जास्त असतं ना, तेच टिकत्यात भांडवलच्या येईल. हे बघ, एकदा शेवटचं तुझ्या घरात येतो, परत कोणी मेलं तरी येणार नाही, कळलं का? एका धन्या, अरे तुला काय कळतंय का नाही रे? हा अरे हे सगळं त्या आव्यानं घडवून आणलंय. अरे त्याला तुझ्यासारखी समितीत माणसं नकोय. अरे त्या पुरीच्या मागे लावणारा तो आव्यास आहे, आणि पुरीकडच्यांना सांगू तुला मारहाण करणारा मी तो आव्यास आहे. त्या आब्याच्या मी तर पहिल्यापासून ओळखून होतो त्या हरामखोराला. त्या किड्याला 1000 वेळा सांगितलं त्याच्या नादी लागू नको म्हणून. अरे वर्गणी देवासाठी वर्गणी गोळा केली ना, त्याचा हिशोब नकोय त्याला, म्हणून तर त्याने तुला हे मारहाण केली. त्या नसरोबाच्या देवळाशी आता माझा काही संबंध नाही. जेव्हापासून काय लागले ना, तेव्हापासून घरातल्या देवाला सुद्धा नाही कधी नमस्कार केला. 5-6 महिने झालं वर्गणी गोळा करतोय. ते त्या नसरोबाच्या देवळासाठी नाही, देवळात जाऊन आणि देवळं बांधून देशमुखांचं भलं होणार नाही माहितीये मला. अरे हे असं शेण खातोस ना देवाच्या नावानं, म्हणूनच होतंय बघ असं. का ग, देवाच्या नावाने खाल्लेल्या शेणापेक्षा त्याच्यासाठी गोळा केलेल्या वर्गण्या जास्त महत्वाच्या नाहीत का? गावाला पाहिजे, गावाला पाहिजे म्हणून आबासाहेबाला पाहिजे, आणि आबासाहेबाला पाहिजे म्हणून झटलो ना मी.
अरे वर्गणी गोळा करायलाच पाहिजे होती त्याला लोक, उगाच नाही पार्ट्या दिल्या तुम्हाला त्यांनी. पार्ट्या काय कोणी देतो बापू? मला शब्द दिला होता तसा, डेअरी टाकून देईल असा शब्द दिला होता मला. गाय कशी पिळायची हे तरी माहिती आहे का तुला? अरे लोक कशी पिळायची ना हे बघ त्याला चांगलं माहिती आहे. आणि तो काही येणार आहे बाई तुला डिरी टाकून द्यायला. टाकायचीच असेल ना तर तो टाकीन स्वतः आणि ठेवल तुला तिथं त्या मिसळायला. आणि तिथे बाई वर चढ व्हायला लागलास ना की दिली एखादी बाटली हातात आणि पाठवत रस्त्यावरच्या एखाद्या पोरी माग. आपल्याला काय नको का आपण कशाला जायचं मागं मोठ्या खोलीत? तुम्ही लग्न करून दिलं तर त्यांना